हॅलो युट्यूबकर. आधीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. मी प्रेरणा. आज की नाही मी थाय करी करणार आहे. ग्रीन थाय करी. चला तर काय काय घ्यायचं ते पाहूया. थाय करीला लागणाऱ्या वस्तू: ऑलिव्ह ऑइल, नंतर कांदा, नंतर लाल भोपळी मिरची, पिवळी भोपळी मिरची, मशरूम, लिंबू, नंतर हे दोन्ही झुकिनी आहे आणि हे ब्रोकोली, आणि परत धणे आणि जिऱ्याचं थोडस भाजून घेतलेलं आहे. आणि हा खडा मसाला, याच्यात दालचिनी, लवंग आणि मिरी. आता ह्याला वाटण करून घ्यायचं आपल्याला. तर हे वाटण मध्ये काय लागणार आहे? परत परत कोकोनट मिल्क पण घ्यायचं आहे. आता वाटणात काय बघा: गलांगल, नंतर लसूण, लाल मिरची, नंतर कोथिंबीर, ब्रेझिल, नंतर लेमन ग्रास, नंतर कॉफी कॉफी लाईम क्रीम. बस आता राहू दे. गजब बेइज्जती है. हे काफी लाईम आहे हा, आणि हे थाय एक प्लॅन आहे. बाकी हे सगळं आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी करी दाखवते. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सर मध्ये घालून वाटायच्या आहेत. हे बघा, आणि कांदा, त्याच्यातच थोडस धणे आणि जिरं, आणि खडा मसाला, 2 मिरी आणि 1 लवंग, दालचिनी. हे सगळं मी वाटून आणते. हा, हे बघा वाटून आणलंय. हे बघा छान झालंय बारीक. आता ह्याच्यात लिंबू पांढरा भाग घालायचा नाही, तर वरचा पिवळा हा किसून घालायचा. लिंबू किसून घातलाय. आता परत एकदा मी वाटून आणते. हे बघा लिंबू सुद्धा वाटून आणलं. हे बघा एवढं वाटून झालेलं आहे. आता भाजी फोडणीला टाकायची. भाजी फोडणीला टाकायची आहे. एक एक जास्त जास्त हे नाही करायची. खूप खूप जास्त शिजवायची नाही. थोडी थोडी कच्ची राहिली पाहिजे. हे बघा मशरूम घालते आधी. आपलं तापू दे जरा. मशरूम घालते आणि ब्रोकोली. एक 2-3 सेकंद भाजायचंय. सगळ्या भाज्या एकंदर 3 सेकंद पर्यंत जरा परतून घ्यायची. हे पण घालूया भोपळी मिरची. आता हे चांगलं परतून घेऊया. हे बघा भाजी चांगली परतली आहे. आता आपण हा वाटलेलं वाटण घालूया. मीठ घालूया, थोडं कोकोनट मिल्क घालूया. हे बघा कोकोनट मिल्क टाकलंय. आता बघा कलर बघा कसा छान आलाय. मीठ पण घातलंय. पाणी लागलं तर घालायचं. थोडं पाणी लागेल मला वाटतं. थोडं पाणी घालते. जास्त पातळ करायचं नाही. आता चांगली उकळी येऊ दे, म्हणजे आपली थाय करी तयार. मग मी तुम्हाला सर्विंग बॉल मध्ये काढून दाखवते. आणि आपण ती हिरवी चटणी केली आहे ना, ती 2-3 दिवस फ्रीज मध्ये राहू शकते. त्यामुळे अजून परत एकदा करायचं असेल तर आपण हे करू शकतो. तर ही चटणी कारण केल्यावरच ती खूप होते, आणि माझी भाजी एकदम कमी आहे म्हणून ती कमी घातली मी. मसा हे वाटण, तर ते वाटण ठेवू शकतो आपण 4 दिवस. हे बघा चांगली उकळ आली. छान झाली आहे. सुगंध पण छान सुटला आहे. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. झाली थाय करी. हर्ब राईस बरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि अतिशय तुम्ही पाहिलात ना माझा व्हिडिओ, म्हणजे तसं आपल्याला काय काय आणावं लागतं बाहेरून, पण करायला सोपं आहे. तर तुम्ही घरी जरूर करून बघा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आणि घरी करायला विसरू नका. आणि घरी केल्यावर मला कळवायला विसरू नका. बाय.